नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या मराठीत एक नवा कोरा मराठी पिक्चर येतोय, तो म्हणजे कडीपत्ता. नावातच काहीतरी वेगळेपण आहे, म्हणजे स्टोरीत काहीतरी हटके आणि ट्विस्ट असणारच. तो काय असणार आहे ह्या गोड जोडीला आपण आता विचारणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. हाय. नमस्कार. येस नमस्कार, कसे आहात? मस्त मस्त अगदी तुम्ही एकदम छान एनर्जेटिक आणि ही कूल मस्त जोडी दिसते मला आता समोर. आणि म्हणजे असं मराठीत नाही का एक जोडी अशी हटके एंटर होते आणि ती तुम्ही खूप छान दिसताय. खूप मस्त वाटलं. फिंगर्स क्रॉस. आय रिअली होप की लोकांना आमची केमिस्ट्री आवडेल, आमचा सिनेमा आवडेल आणि इथून पुढे आम्हाला भरपूर सिनेमे सोबत करता येतील. येस नक्कीच नक्कीच. स्टोरी काहीतरी वेगळी असणार आहे ह्यात काही शंकाच नाही, कारण नावातच कडीपत्ता म्हणजे पहिलाच असं टाकलंय की कडीपत्ता लागा विचार करा असं इथूनच ती सुरू. ॲक्च्युली कडीपत्ता टायटलमुळे प्रत्येकाला हा प्रश्न कडीपत्ता या टायटलमुळे प्रत्येकाला हा प्रश्न एकदा तरी पडतो की कडीपत्ता हे टायटल काय असेल. सो आणि इन अ वे आय थिंक ते USP झालं आहे फिल्मचं. कडीपत्ता हे टायटल आहे म्हटल्यामुळे सगळ्यांना टायटल हे लक्षात राहत आहे. तुमची अशी काही फर्स्ट रिॲक्शन होती, म्हणजे तुला कळलं की फर्स्ट रिॲक्शन कडीपत्ता, आपण जे मूवी करणार आहोत पिक्चर करणार त्याचं नाव कडीपत्ता. त्यावेळी मी पण फर्स्ट टाइम एकदम कन्फ्युज होते की कडीपत्ता काय, म्हणजे मला वाटलं की काहीतरी जेवणाबद्दलचं पिक्चर असेल, काहीतरी कुकिंगचं असं काहीतरी. पण जेव्हा मला त्याचा अर्थ कळालं, त्याचं जे त्याचं मेटाफॉरिकल जे अर्थ आहे, मिनिंग आहे ते कळालं, तेव्हा मला वाटलं की अरे किती सुंदर आहे ह्याचं मिनिंग. बिकॉज कडीपत्ता हे पिक्चरचं जे म्हणजे एक मूळ आपण म्हणतो, एक सार जे आहे ते हे आहे की आपण फोडणीत सगळ्यात आधी कडीपत्ता घालतो का, कारण त्याचं सुंदर सुगंध येतं, एक फ्लेवर येतं चांगलं. आणि जेवताना तोच कडीपत्ता आपण आधी साईडला काढून ठेवतो का, कारण खायला ते कडू लागतं, पण ॲक्च्युअल त्याचं गुणधर्म ते खाऊनच कळतं. तसंच रिलेशनशिपमध्ये खूप वेळा होतं की आपण पॉझिटिव्ह गोष्टींवर एकदम खुश राहतो की हां चला हे चांगले आहेत बाबा, जर माझा पार्टनर आहे, त्यांनी काही गिफ्ट दिलं किंवा काही सरप्राईज दिलं, काही चांगली जागा घेऊन गेला तर मी खुश आहे, जोपर्यंत गोष्टी चांगल्या आहे. पण जेव्हा काय अनबन होते, जेव्हा काय वर खाली होतं, जेव्हा मिसअंडरस्टँडिंग्स होतात, जे एक रिलेशनशिपचं सगळ्यात कॉमन ॲस्पेक्ट आहे, तेव्हा आपण सगळं पॉझिटिव्ह विसरून फक्त त्या नेगेटिव्ह ह्याच्यावर फोकस करतो आणि आपण तसंच कडीपत्त्यासारखं उचलून साईडला काढून देतो की मला नको आहे हे. पण हे पिक्चरमध्ये आम्हाला असं कळतं की एक ह्युमन बिईंग जो असतो तो पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, गोड, कडू, आंबट, तिखट सगळं काय असतं त्याच्यामध्ये, आणि आपण ते इंडिव्हिज्युअलला आणि ती रिलेशनशिपला तसंच नर्चर करायला पाहिजे. येस, जसं की तो आता म्हणालीस की कडीपत्ता पण साईडला काढतो, पण त्याचा गुणधर्म त्या पदार्थात उतरलेलाच असतो. सो तसंच कुठेतरी प्रेमाचं. तर तुझं काय मत आहे, तुझी फर्स्ट रिॲक्शन किंवा असं काय होतं, कडीपत्ता आहे किंवा तुझं प्रेम? म्हणजे मलाही जसं सगळ्यांना हा प्रश्न पडतो की सिनेमाचं टायटल कडीपत्ता का, तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न हाच होता की टायटल कडीपत्ता काय. तर त्यावर आमचे जे डिरेक्टर आहे त्यांचं खूप सुंदर उत्तर होतं. ते म्हटलं की नात्यांचं हे कडीपत्तासारखंच असतं. आपापल्या आयुष्यातल्या आपली नाती, आपण काय जसं फोडणीत कडीपत्ता घालतो तसं नात्यांमध्ये गंमत जम्मत आहे, मजा आहे तोपर्यंत ठीक आहे, पण आपापल्या पद्धतीने ज्यावेळी आपण आपापल्या वाटेला लागतो किंवा पुढचा प्रवास गाठतो त्यावेळी सहजपणे त्या माणसाचा उपयोग झालाय असं समजून आपण मूव्ह ऑन करतो. आणि त्याचा जो गुणधर्म आहे त्या नात्याचा, त्या मैत्रीचा, त्या संबंधांचा, तो आपण विसरतो. किंवा मला असं वाटतं की एवढ्या सुंदर पद्धतीने त्यांनी मला एक्सप्लेन केलं, मग मला क्लिअर झालं की अच्छा नाही, कडीपत्ता हेच टायटल योग्य आहे सिनेमासाठी. करेक्ट. सो आता हा जो पिक्चर आहे त्याच्यात कॅरेक्टर तुमची पूर्णतः वेगळी असणार आहेत. म्हणजे पहिल्यांदा अशी जी रोमॅन्टिक जोडी आम्हाला दिसते, नंतर अशी ताडकन फोडणी टाकल्यावर जे काही तडतड होणार आहे. तर आता आपण कलाकार म्हणून एक वेगवेगळे कॅरेक्टर करत असतो. आता तुम्ही डायरेक्ट छावा एकदम रोमॅन्टिक टर्न ऑन असं जे काही आहे, तर तुमच्या कॅरेक्टरबद्दल तुम्ही काही वेगळा अभ्यास केलात किंवा तुम्ही स्वतः ॲज अ त्याच्याशी काही रिलेट करता का, हा गुण कुठेतरी मला कनेक्ट करण्यासारखं आहे, रिलेट करण्यासारखं? मला असं वाटतं की एकंदरीत ज्यावेळी सिनेमाचं नरेशन झालं त्यावेळी
पूर्ण चित्रपटासोबत मी स्वतःला रिलेट करत होतो, त्यामुळे मला असं वाटलं की दॅट इज वन ऑफ द रिझन की मला असं झालं की यार हे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात होत असेल ना. म्हणजे लग्नाआधी आपण विचार करतो की असं होत असेल का, लग्न झाल्यानंतर आपल्याला कळतं की हे असं असतं आणि हे असं नसतं. ते असतं नाही का, लग्न करूनच बघावं आणि मग ते कळतं. हा, म्हणजे ते मला असं वाटतं की प्रत्येक वयात प्रत्येक फेजमध्ये प्रेमाची परिभाषाही वेगळी आहे. लग्नाआधी, लग्नानंतर आणि आयुष्यातले उतार चढाव सगळे झाल्यानंतर, मुलंबाळं झाल्यानंतरचं प्रेम वेगळं, त्यावेळी वाढलेल्या जबाबदाऱ्या आहेत, त्यातनं मग म्हातारपणचं प्रेम हे वेगळं. मला असं वाटतं या प्रत्येक उतार चढावातून गेल्यानंतर जी प्रेमाची परिभाषा असते ती कुठे ना कुठे कढीपत्ता या सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि फक्त गोडवा नव्हे, तर जसं तुम्ही म्हटलात की फिल्मची सुरुवात चालू होते हां, आणि ती फोडणी म्हणजे ती गरम तेलात दिलेली फोडणी आहे. हां, तडतडीत एकदम. आणि त्याच्यानंतर मग कशा गोष्टी नॉर्मल होतात किंवा नाही होत, किंवा का हे सगळं घडलंय, का एका ठराविक वेळेनंतर जे प्रेम, ज्या व्यक्तीसोबत आपल्याला आयुष्य घालवायचं होतं, आपण ज्या व्यक्तीशी लग्न करण्याचं स्वप्न बघितलं होतं, त्याच व्यक्तीसोबत आपल्याला, त्याच व्यक्तीचा आपल्याला तो आपल्यासोबत नको राहायला असं का वाटतं. तर मला असं वाटतं अशा भरपूर गोष्टी सिनेमातून बघायला मिळणार आहेत. येस, नक्कीच. तू काय सांगशील तुझ्या या कॅरेक्टरबद्दल, किंवा तू ॲज अ रिद्धी काय कनेक्ट करतेस का ह्या कॅरेक्टरशी? आय थिंक मी कम्प्लिटली कनेक्ट करते मीरासोबत. मला असं वाटतं की मीरा जी मुलगी आहे मी तेच आहे. आणि आय थिंक सगळे मुली तसेच असतात. आम्ही असतो प्रेमात, आम्ही भांडणं करतो, आम्ही नाटकं करतो, आम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरनं चिडचिड करतो. ते आमची परिभाषा आहे, ती आम्ही तसंच एक्सप्रेस करतो. बरोबर, आणि केलंच पाहिजे. ते एक फेमिनिन नेचर आहे. म्हणजे पार्वती मातांनी पण कालीचं रूप घेतलं, म्हणजे नवऱ्यालाच यायला लागलं ना ते शांत करायला, तर तसंच असतं. आणि म्हणून माणसं फसतं. हे भारी. बट आय थिंक म्हणजे ती एवढी नॅचरल आणि एवढी रिअल मुलगी आहे ना की तिला पोर्ट्रे करायला मला फक्त स्वतःसारखं राहायला होतं. म्हणजे कुठलंही फिल्टर सोडून, कुठलेही इनहिबिशन सोडून, कुठलेही हे की बाबा नाही आपण असं करायला पाहिजे किंवा तसं करायला पाहिजे, ते सगळं सोडून माझ्या मनात काय आहे, माझ्या डोक्यात काय चालू आहे, ते एक्झॅक्टली तसंच पोर्ट्रे करणं ती मीरा आहे. मीरा हे अशी मुलगी आहे की जे तिच्या मनात आहे तिच्या तोंडात आणि तेच ती दाखवणार जगाला. आणि ललित असा आहे की तो सगळ्यात सांभाळून घेतो, समजून घेतो. पण सिच्युएशन अशी घडते की एक टाइम इथं जेव्हा तुम्ही बघितलंय ट्रेलरमध्ये की ललितच फाटतं, म्हणजे तो बोलतो की पास झालं आता. सॉरी, इट्स ओके. ललितच फसतो या प्रेमाच्या लग्नाच्या जाळ्यात. ललित फसतो आणि मग ललितच्या नंतर काय होतं नाही करू आपण ते. अरे किती व्हायरल होईल, कशाला कट करायला सांगते, व्हायरल होईल माहिती तुला. साऊथ पर्यंत पोहोचेल एकदम. चेन्नई बिन्नई मध्ये लोक म्हणतील काय कसं म्हणतात साऊथ मध्ये, अम्मा माय हिरोईन काय वडी डिप्पा. एनिवे तर तुम्हाला कळतं सेटवरती असंच आमचं ॲटमॉस्फिअर असायचं. बट नाही, मी खूप ट्रॅव्हल करून आले, मला खोकला झालाय. बट येस की हे एक खूप नॅचरल ड्रॅमेडी, म्हणजे कॉमेडी आहे, ड्रामा आहे, ट्रॅजेडी आहे, सगळं काय आहे. आणि एकदम जेवढे रिअल कपल्स असतात, एक रिअल जे तुमचे इमोशन्स असतात, रॉ इमोशन्स असतात, तेच ह्या पिक्चरमध्ये पोर्ट्रे केलेत. आणि म्हणून तुम्ही खूप पटकन रिलेट आणि कनेक्ट करू शकता. नक्कीच. आता हा सगळा नाही का प्रेम, रिलेशन, ह्या सगळ्या गोष्टी ह्यात आहेत, पण प्रेम म्हटल्यावर पहिल्या क्षणी तुमच्या डोळ्यासमोर किंवा डोक्यात काय येतं प्रेम हा शब्द ऐकल्यानंतर? डायलॉग बोल ना तुझा, प्रेमाची परिभाषा. माझ्यासाठी प्रेमाची परिभाषा म्हणजे मीरा. ओके. आता ॲज अ तुला काय वाटतं? यार मला ना प्रेम म्हटलं की सगळ्यात पहिला थॉट येतो निरागसपणा. मला असं वाटतं कुठल्याही अपेक्षा नसताना केलेलं एक निरागस भावना जी आहे ना, ते मला असं वाटतं. म्हणून बघ ना आपल्याला लहान मुलांवर किती प्रेम असतं, कारण की त्यात लगेच निरागसपणा असतो. तर प्रेम करताना एखादा माणूस आपल्याला भावला म्हणजे काय होतं की त्याच्यातला निरागसपणा आवडला, किंवा तो व्यक्ती म्हणून त्यातला प्रामाणिकपणा आपल्याला आवडतो. सर
मला असं वाटतं प्रामाणिक आहे. हो, ट्रान्सपरंट. सो मला असं वाटतं त्यालाच प्रेम म्हणतात. तू काय सांगशील? तुला काय असं प्रेम हा शब्द ऐकल्यानंतर तुझ्या डोक्यात लगेच विचार काय येतो किंवा काय? मला असं वाटतं की दॅट विच इज नॉट अनकंडिशनल ते प्रेम नसतं. प्रेम हे लिमिटलेस आहे, हे बाउंडलेस आहे, हे युनिव्हर्सल आहे. आणि म्हणून दर व्यक्तीला प्रेमाची गरज असते, कारण त्यांना असं वाटतं की काहीतरी असं असावं जे माझ्यापेक्षा जास्त आहे, जे माझ्यासोबत आहे, जे मला सपोर्ट करतं, जे माझ्यासोबत राहतं. आणि प्रेम माझ्यासाठी तेच आहे. ते मला सुख देतं, मला दुःख देतं, पण मला दर म्हणजे रास जे असतं आपले नवरस जे आपले इमोशन्स असतात, दर इमोशन्सला एक्सप्रेस आणि एक्सपिरियन्स करण्याचं एक चान्स देतं ते प्रेम आहे. आणि माणसांनी एक्सपेक्टेशन्स पण ठेवावे की माझ्या पार्टनरने असं राहावं किंवा हे करावं किंवा ते करावं. आणि प्रेम तेच आहे की तुम्ही त्याच्यावरती वर्क करता. जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीसाठी चेंज व्हायला रेडी आहात, त्याच्यासाठी काय करायला रेडी आहात, म्हणजे स्वतःचं कम्फर्ट झोन सोडायला रेडी आहात, तर तुम्ही प्रेमात आहात. येस, नक्कीच. जसं की आता आपण प्रेमाबद्दल इतकं भरभरून बोललो, तर प्रेम फक्त मुलगा आणि मुलगी यांचंच आहे असं नाही, ते अनेक नात्यांनी भरलेलं आहे. तर मी नक्कीच तुम्हाला आता तुमच्या फॅमिलीकडे येईन की त्यांची फर्स्ट रिॲक्शन किंवा त्यांची अशी कॉम्प्लिमेंट जी आजही पटकन तुम्हाला आठवते. म्हणजे ओव्हरऑल आता तुमचा मूवी येतोय, तू एक काम करतोयस, ती प्रोसेस बघून मग ते कोणीही तुला प्रेमाने अगदी शाबासकी देणं असेल किंवा एखादी कॉम्प्लिमेंट देणं असेल, मग ती फ्रेंड सर्कल असेल, तुझे आई बाबा असतील, कोणीही असेल, मला ना एक अतिशय माझ्या आयुष्यात एक खूप सुंदर अशी गोष्ट घडली होती. ती म्हणजे मी ज्यावेळी मी पहिल्यांदा मुंबईला आलो होतो, मी ना असे भले मोठे पोर्टफोलिओ असायचे त्यावेळी. आणि धुळ्यावरनं मुंबईला ज्यावेळी पहिल्यांदा एक व्यक्ती होते इथे मुंबईत, नितीन मकासरे म्हणून, त्यांना भेटायला आलो होतो. आणि त्यांना मी तो पोर्टफोलिओ दाखवला आणि अतिशय निरागसपणे प्रामाणिकपणे त्यांना विचारलं, सर मी हिरो बनवू शकतो का? आणि ते म्हटले का नाही. म्हणजे त्याच्यावर त्यांचं उत्तर हेच होतं की जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येतात आणि हिरो म्हणतात. फक्त एक गोष्ट मी तुला सांगतो, आयुष्यात जर मोठा स्टार झालास तर तुझ्या डोळ्यातून आता जो मला इनोसन्स दिसतोय तो कधी गमावू नकोस. सो मला असं वाटतं की त्यावेळी जो काही प्रामाणिकपणा किंवा निरागसपणा माझ्यामध्ये होता तो मी आजही जपण्याचा प्रयत्न करतोय. मला असं वाटतं इट वॉज अ ब्युटिफुल कॉम्प्लिमेंट इन अ वे. आणि खरं सुपरस्टार्स आपण ज्यांना म्हणतो की आज कलाकृती बघताना, तुम्ही त्या अभिनेत्याला बघताना, त्या अभिनेत्याच्या मागचा माणूस आपल्याला त्याच्या डोळ्यातून दिसतो, तेव्हा तो आपल्याला भावतो. आणि मला असं वाटतं त्याच वेळी आपण त्याच्या प्रेमात पडतो. करेक्ट. ते कुठेतरी नक्की कलाकार एक वेळ 19-20 चालतो, पण माणूस म्हणून तो स्क्रीनवर तुम्हाला भावला ना की म्हणूनच तेव्हाच तर सुपरस्टार क्रिएट होतात ना. येस. सो येस, मला असं जास्त काही कॉम्प्लिमेंट नाही आठवते, पण मला असं वाटतं की म्हणजे माझी आई जेव्हा पण माझ्याबद्दल काय चांगलं बोलते ना, ती दरवेळेस हे ॲड करते की ती खूप ग्राउंडेड आहे. ती कितीही काही काम करू, कुठेही जाऊ, ती घरी तशीच आहे जशी घरचे व्हायला पाहिजे. आणि मला ते खूप आवडतं ऐकायला, कारण मला असं वाटतं की ॲट दी एंड ऑफ द डे मी कितीही काही करू आणि मला खूप काय करायचं आहे, पण माझे पेरेंट्स ह्यांना माझे कॅरेक्टरवरती सगळ्यात जास्त प्राऊड व्हायला पाहिजे फर्स्ट अँड फॉरमोस्ट. आणि ते मला दरवेळेस सांगतात की माझं मन स्वच्छ आहे. तर माझी आई बोलती, रिद्धी मन की सच्ची, अकल की कच्ची, दिल की अच्छी. तर सो दॅट्स अ थिंग शी विल टेल ऑल माय फ्रेंड्स ऑर वॉट एव्हर इट इज. कारण मी खूप एक्सप्रेसिव्ह आहे. मी माझ्या मनात खूप गोष्टी ठेवू नाही शकत. मला काही झालं म्हणजे राग येऊ किंवा प्रेम येऊ, मी तेवढंच इंटेन्सिटीनी सांगते आणि दर्शवते समोरच्या व्यक्तीला. पण मला हे माहिती आहे की काही असो माझं मन स्वच्छ आहे, तर ते माझी आई दरवेळेस सांगते, तर ते मला नाईस. दोघांनी खूप खरंच छान तुम्ही एक्सप्रेस केलात. आता कुठेतरी लग्न, प्रेम म्हणजे लग्नापर्यंत ॲट द एंड यायचंच असतं किंवा यावंच लागतं रादर, अशी सिच्युएशन असते. तर त्याबद्दल म्हणजे लग्न ह्या म्हणजे संकल्पना आहे कुठेतरी जे आपण करतो, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे लग्न झालं जसं की आपल्या स्टोरीत की आपला डायव्होर्स होतो, म्हणजे संसाराला सुरुवात पण नाही, तर ॲक्च्युअल लाईफ म्हणजे लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला काय वाटतं लग्नाबद्दल, किंवा कसं असावं ते नातं, कसं पुढे? माझं अतिशय प्रामाणिक मत आहे की बघ, लग्नाचे ना प्रोज अँड कॉन्स आहेत प्रत्येक गोष्टीचे. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचे, प्रत्येक नात्याचे प्रोज अँड कॉन्स आहेत. पण त्यात येणाऱ्या अडचणींवर जर तुम्ही मात केली ना, याहून सुंदर नातं नाही.
तुमच्यासोबत कोणीतरी आयुष्य घालवायला तयार आहे, याच्यापेक्षा मोठं सॅक्रिफाईस काय असू शकतं यार. समबडी इज रेडी टू लिव्ह हर हाऊस, लिव्ह हर लाईफ बिहाइंड, आणि तुमच्यासोबत येऊन तुमचा नवीन संसार उभं करणार आहे. विशेषतः मुलंबाळ झाल्यानंतर जी व्यक्ती तुम्हाला तुमचं मूलबाळ देते, जी तुमच्या मुलाबाळांची आई होते, मला असं वाटतं इट्स अ प्राइसलेस मोमेंट. म्हणजे मी आय बीन फॉर्च्युनेट. मी ज्यावेळी माझा मुलगा जन्माला आला त्यावेळी मी ऑपरेशन थिएटरमध्ये होतो आणि माझ्या नजरेसमोर तो बाहेर आला पोटातून. त्या क्षणी मला असं झालं की हे देवा व्यतिरिक्त आणि एका आई व्यतिरिक्त हे कोणी करू शकत नाही. सिरियसली मला असं सहाऱ्याला ते ऐकून की सिच्युएशन. हो, आणि ते कसं कधी म्हणजे बघ ना, आपले पेरेंट्स म्हणूनच आपल्याला सांगतात, आपल्याला माहिती आहे एवढं सोपं नाही आहे. लग्न झाल्यानंतर अनेक अडीअडचणी येतात, उतार चढाव असतात, पण तरीही आग्रहाने आपले आईवडील आपल्याला काय सांगतात, व्हेअरएज दे हॅव ऑलरेडी बीन थ्रू ऑल दिस. पण त्यांना माहिती आहे व्हॉट इज द ब्युटी बिहाइंड इट. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की लग्न हे अतिशय सुंदर गोष्ट आहे माणसाच्या आयुष्यात घडलेली. सो ते टिकवायला छान पद्धतीने नुसतं करायचंच नाही तर ते टिकवण्याचा अगदी सिंपल आहे बघ. कुठल्याही नात्यामध्ये तुम्हाला ते टिकवायचं आहे तर माणूस काही करून ते टिकवतो, आणि जर नसेल टिकवायचं तर मग काही करून तो पळ काढतो. एक्झॅक्टली असं आहे. तू काय सांगशील? मलाही असं वाटतं. मला असं वाटतं की लग्न एक खूप सुंदर नाही तर एक खूप रिअलिस्टिक अप्रोच आहे आयुष्याचं. आपण लग्न करतो फक्त ह्याच्यासाठी नाही की बाबा म्हणजे त्याचे पॉझिटिव्ह ॲस्पेक्टसाठी की चला पार्टनर आहे चांगले हे ते, पण ह्या ॲस्पेक्टसाठी की आयुष्यात हे वर खाली होत राहतं, प्रॉब्लेम्स येत राहतात, पण तुमच्यासोबत एक असं व्यक्ती जो दरवेळेस तुमच्यासोबत राहतो, तुम्हाला सपोर्ट करतं, तुम्हाला एक आश्वासन देतं की मी आहे म्हणून, ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आणि ह्याच्यापेक्षा सुंदर गोष्ट काहीच नसते. बिकॉज ॲट द एंड ऑफ द डे आपण जेही करतो वी डू इट सो दॅट आपल्याला अजून थोडं प्रेम मिळावं, आपल्याला एक थोडंसं कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं, तर कोणीतरी आपली काळजी घ्यावी, कोणीतरी आपल्याला विचारलं की आपला दिवस कसं गेलंय. आणि मला असं वाटतं की आपण कितीही सक्सेसफुल होऊ, काही तुम्हाला काय अवॉर्डही मिळू, काही असो, ॲट द एंड ऑफ द डे सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात महत्त्वाचे आणि सगळ्यात खुशीचं मोमेंट हे असतं जेव्हा तुम्ही ते येऊन कुणाला सांगतात आणि ते बोलतात की अरे वा, सांगण्यासाठी उत्सुकता असते ना. ते अवॉर्ड तर एक नॉन लिव्हिंग थिंग आहे, त्याला मी काय करू शकते, पण जर मी घरी येऊन ते सांगू शकते, दोन लोकांसोबत शेअर करू शकते आणि ते माझ्या खुशीसाठी खुश होऊ शकतात, त्याच्यावरनं काहीच इमोशन्स नाही आहेत. सो वॉट एव्हर वी डू इट सो दॅट वी लव्ड अ बिट मोर, अँड टू बी लव्ड फॉर हू यू आर ॲज यू आर इज अ ब्लेसिंग इन इट सेल्फ. आणि लग्न ॲज अन इन्स्टिट्यूशन चांगलंच आहे बनवलं आहे, बट ॲट द सेम टाईम मला असं वाटतं की चाहे डिवोर्स पण असू, आय एम ग्रेटफुल अँड लकी की आपण आता असे वातावरणात राहतो आहे, एक असे एरामध्ये राहतो आहे की डिवोर्स इज नॉट अ टॅबू एनीमोर. यू नो, इट कॅन बी डिस्कस्ड, इट कॅन बी वर्क ऑन. आमच्या फिल्ममध्ये पण डिवोर्स हे काही टॅबू म्हणून नाही दाखवलं, हे काही चूक म्हणून नाही दाखवली, एक रिअलिस्टिक सिच्युएशन दाखवली. हो, प्रेम होतं, हो ते आता घटस्फोटासाठी आलेत आणि हो त्यालाही वर्क करता येतं. तर हे तुम्हाला दाखवतं की रिलेशनशिप हे नर्चर करायला पाहिजे. जसं कडीपत्ताचं प्लांट आपण त्याला तेवढं ऊन देतो, तेवढं पाणी देतो, तेवढं बटरमिल्क काही देऊ, तर रिलेशनशिपला पण तेवढे नर्चरिंग एलिमेंट्स द्यायला लागतात आणि तरच ती रिलेशनशिप उभरून येते आणि तेव्हा तुम्हाला रिअल त्याचं सार मिळतं, त्याचे पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स मिळतात. तर आय थिंक आत्ताचं जे आपलं एज आहे त्याच्यात खूप इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आहे, पटकन आपल्याला गोष्टी हवेत, पटकन काय नाही जमलं तर ब्रेकअप होतं. तर असे पिक्चरमुळं आपल्याला हे पण कळतं की नाही, नॉट जस्ट फॉर संस्कृती, नॉट जस्ट फॉर की हे सोशल कॉन्स्ट्रक्ट आहे म्हणून, पण बिकॉज ही खूप सुंदर गोष्ट आहे. प्रेम हे खूप एक सुंदर इमोशन आहे आणि त्याला नर्चर करणं हे तुम्हालाही ॲज अ पर्सन ग्रो करतं आणि ते आमच्या पिक्चरमध्ये तुम्हाला शिकायला मिळेल. येस, नक्कीच. खूप मस्त वाटलं तुमच्या दोघांशी बोलताना, खूप छान वाटलं. विश यू द ऑल द बेस्ट. पण जाता जाता तुमच्यावर जे अत्यंत प्रेम करतात त्यांना तुम्ही जाता जाता काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? मी मगाशी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलो की मला ना या सिनेमामध्ये लोकांना आम्ही हे शिकवतोय किंवा तुम्हाला हे शिकायला मिळणार आहे किंवा हे बघायला मिळणार आहे, याच्यापेक्षा मला ना असं अगदी प्रॅक्टिकल गोष्ट सांगायची. प्रेक्षक म्हणून, मी कलाकार म्हणून ह्या सिनेमाकडे बघतच नाही आहे. मी जर प्रेक्षक म्हणून या सिनेमाकडे बघीन तर मला ना ह्या सिनेमामध्ये एंटरटेनमेंट दिसणार आहे, कारण की यावेळी भांडण दुसऱ्याच्या घरात चालू आहे. मला असं वाटतं दुसऱ्याच्या घरातलं भांडण बघून
कुठे ना कुठे प्रत्येकाला आनंद होतोच. तर आमचं हे एंटरटेनमेंट तुमच्यापर्यंत लवकरच पोचणार आहे. आणि नुसतं एंटरटेनमेंट नाही आहे, नुसतं भांडण नाही आहे, त्यात प्रेम आहे, गोडवा आहे, सगळ्या गोष्टी, मित्र मैत्रिणी असतील, आईवडील असतील, प्रत्येकाला रिलेट होणारा असा आमचा हा सिनेमा आहे. तर येत्या 7 नोव्हेंबरला तुम्ही प्लीज आपल्या जवळचे थिएटरकडे जा आणि कडीपत्ता हा सिनेमा बघा. येस थँक्यू. येस, विश यू ऑल द बेस्ट. Thank you so येस, थँक्यू सो मच.